पाहूया प्रश्न. प्रश्नाचा आहे, सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या. जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील, तर सचिनने धावा किती केल्या? मग याचं उत्तर काढायचंय. उत्तर काढण्यासाठी आता बघा सोपी पद्धत पाहू याच्यामध्ये. तिघांनी मिळून 228 धावा काढलेल्या आहेत हे आपल्याला निश्चित माहीत आहे. याच्यामध्ये जर बारीक निरीक्षण केलं, तर सचिननेही धोनीपेक्षा जास्त धावा काढलेल्या आहेत आणि सेहवागने धोनीपेक्षा धावा जास्त काढलेल्या आहेत. सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त काढलेल्या आहेत आणि धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या. म्हणजे आता सचिनने जास्त केल्या 9. आपण सध्या काय करू 12 आणि 9 या दोघांची बेरीज जी आहे 21 ही बेरीज थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि यामध्ये यामध्ये सध्या या 21 मध्ये कोणाचाही वाटा नाही असं समजूया. मग समजा आपण या 228 ज्या धावा तिघांच्या आहेत, या तिघांच्या धावामधून हे आपण 21 धावा कमी करूया. 21 धावा जर कमी केल्या तर या ठिकाणी 207 राहील. म्हणजे याचा अर्थ 207 जे आहेत तिघांनी मिळून काढल्या आता. मग प्रत्येकाच्या वाट्याला किती आल्या असं समजूया. त्यासाठी काय करावं लागेल 207 ला 3 ने भाग द्यायचा. तर या ठिकाणी भाग दिला तर 3 सक 18 उरतात 2 वरून घेतला 7 3 9 27. मग या ठिकाणी आपण त्या 21 धावांचा विचार न करता प्रत्येकाच्या वाट्याला किती येतात 69 धावा. मग आता आपण असं समजूया की या धोनीने काढलेल्या धावा ज्या आहेत त्या 69 आहेत. आता पुढे उत्तर काढायचं आपल्याला. आता ह्या 12 आणि 9 चा विचार करायचा. मग यामध्ये जर विचार केला तर सेहवागच्या धावा ज्या आहेत यामध्ये तर त्याने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या. म्हणजे 69 मध्ये जर आपण 12 मिळवले तर या ठिकाणी काय होईल 81 धावा ह्या सेहवागच्या आहेत. आता प्रश्नामध्ये विचारलंय सचिनच्या धावा किती? मग सचिनच्या धावा ज्या काय आहेत प्रश्नात काय दिलंय धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या. कोणी कमी केल्या? धोनीने कमी केल्या. याच्यात सचिनने 9 धावा जास्त केल्या. मग 69 अधिक 9 करायचं आणि 69 9 केलं तर 78 धावा ज्या आहेत त्या सचिनच्या आहेत, जो की पर्याय आपल्याला चौथा दिसत आहे.